नमस्कार मंडळी, माझं नाव चिन्मय काशीकर. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या पहिल्या वेळेला मराठी ट्रॅव्हल व्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे युरोप मराठीमध्ये. मी जर्मनीमध्ये राहतो गेली 6 वर्ष. जर्मनी ही युरोपमधली एक सर्वात महत्त्वाची आणि वन ऑफ द लार्जेस्ट कंट्री आहे. सो या चॅनलमध्ये मी युरोपमधल्या वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये जाऊन तिथल्या वेगवेगळ्या सिटीजमध्ये फिरून प्युअरली माझा एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर करेन की तिथे तुम्ही काय काय बघू शकता, कसं जाऊ शकता, किंवा तुम्ही युरोप ट्रिप जर प्लॅन करत असाल तर तुम्ही या माझा कंटेंट बघून किंवा एखादी सिटी अजून छानपणे प्लॅन करू शकता. कारण जनरली आपण बघतो जर कोणी युरोप ट्रिप म्हणलं तर एक ठराविक कंट्रीज असतात, इटली, स्वित्झर्लंड, फ्रान्स किंवा ॲम्स्टरडॅम, रोम वगैरे. बट खूप साऱ्या अजून छान छान सिटीज आहेत, छान छान कंट्रीज आहेत की ज्याही तुम्ही एक्सप्लोर करू शकता. आणि माझा हाच प्रयत्न राहील की मी सर्व इन्फॉर्मेशन आपली मातृभाषा, मायबोली मराठीमधून शेअर करीन. सो सर्वांना ही इन्फॉर्मेशन कळेल की युरोपमध्ये पण खूप सारे छान छान अननोन लोकेशन्स किंवा अननोन डेस्टिनेशन आहेत आणि तुम्ही तिथे कसं जाऊ शकता. सो हा माझा प्युअरली हेतू असेल या ट्रॅव्हल व्लॉग चॅनलचा. सो आणि माझा प्युअर एक्सपिरियन्स मी तुमच्याबरोबर शेअर करेन. हा माझा पहिला चॅनल असल्यामुळे माझं काही चुकलं, तुम्हाला समजलं नाही किंवा यामध्ये इम्प्रूव्हमेंट पाहिजे तुम्हाला नक्की 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 कमेंटमध्ये सांगा. प्रत्येक व्हिडिओच्या मी नक्की इम्प्रूव्ह करायचा ट्राय करेन. सो करंटली आम्ही आता जाणार आहोत फिनलँडच्या ट्रिपवर. आम्ही 3 कंट्रीज ऍक्च्युली एक्सप्लोर करणार आहोत. सो फर्स्ट वन असेल फिनलँड, देन इस्टोनिया आणि देन असेल नॉर्वे. सो या कंट्रीजमध्ये आम्ही कुठे जाणार आहोत किंवा कसं जाणार आहोत किंवा तिथे जाऊन काय काय करणार आहोत हे तुम्हाला या सर्व या गोष्टी या पर्टिक्युलर सिरीजमध्ये कळतील. सो स्टे ट्यून. आणि जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा. सो मलाही मोटिवेशन मिळेल. जर माझं काही अगेन जसं म्हणलं, तुम्हाला जर काही इम्प्रूव्हमेंट हवी असेल किंवा तुम्हाला आणखीन काही हवं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा आपण मस्तपैकी बनवू आणि मस्तपैकी युरोप फिरू मराठीमध्ये. सो लेट्स गो. आम्ही आता ऑस्ट्रॉयच्या स्टेशनवर आहोत आणि आम्ही इथून आता जाणार आहोत एअरपोर्टला. आमचं फर्स्ट डेस्टिनेशन असेल हेल्सिंकी. सो तिथून आमची फ्लाईट आहे अराउंड 9च्या आसपास. सो अजून ट्रेन यायची आहे बट बेसिकली जर्नी स्टार्ट झाली आहे. सो या देन मी तुम्हाला अपडेट देतच राहीन. सो करंटली मी ट्रेनची वाट बघतो. आम्ही आता ट्रेनमध्ये बसलेलो आहे एअरपोर्टच्या. सो ही एअरपोर्ट एक्सप्रेस ट्रेन आहे. म्हणजे प्रत्येक मेन सिटीमध्ये की ज्याचं एअरपोर्ट साधारणपणे सिटीच्या बाहेर आहे तर ही अशी एक्सप्रेस ट्रेन असते की जी मेन सेंट्रल स्टेशन टू एअरपोर्ट अशी चालते आणि हार्डली 2-3 स्टॉप असतात, म्हणून तर ते एक्सप्रेस आहे. सो आम्ही करंटली या ट्रेनमध्ये आहोत. सो आत्ता वाजले आहेत 6:15. सो आम्ही 6:30पर्यंत पोचू आणि एअरपोर्टवर जाऊन सगळे एअरपोर्ट रिच्युअल्स आम्हाला करावे लागतील. सो येस. आणि हां, आमचं पहिलं डेस्टिनेशन आहे हेल्सिंकी की जे फिनलँडचं कॅपिटल आहे. सदर्न फिनलँडमध्ये आहे ते आणि कोस्टल एरिया आहे. सो आम्ही आज तिथे जाणार आहोत आणि हेल्सिंकी आज कम्प्लिटली आम्ही आज दिवसभर एक्सप्लोर करणार आहोत. सो आम्ही कसं करणार आहे, काय करणार आहे तर तुम्हाला लवकरच कळेल. सो स्टे ट्यून आणि लवकरच भेटू. वेलकम टू बर्लिन एअरपोर्ट. तुम्ही बघू शकता माझ्या मागे बर्लिनचं एअरपोर्ट आहे आणि आमचं चेक इन खूप लवकर झालं अनएक्सपेक्टेडली. मला वाटलं थोडा वेळ लागेल, गर्दी असेल किंवा काय. मे बी आज वीकडे असल्यामुळे एवढा वेळ नाही लागला बट आमचं लवकरच चेक इन झालं आणि बोर्डिंग टाईम आमचा आहे 8:15. सो आत्ता ऑलमोस्ट किती 7:10 कमी आहे. सो खूप वेळ आहे, प्लेंटी ऑफ टाईम. सो थोडंसं काहीतरी खातो आता आणि नंतर सिक्युरिटीला जातो. सिक्युरिटीला पण लागेल 15 ते 20 मिनटं, देन पुढे गेट. सो या.
एक गोष्ट म्हणजे काय, आता आम्ही बर्लिनमध्ये आहोत आणि बर्लिनला वाजले आहेत ऑलमोस्ट 8:40 आणि स्केड्यूल टाईम होतं 8:45 8:45 आणि बर्लिन हेल्सिंकी लागतात 1 तास 50 मिनटं. सो आपण कॅल्क्युलेट करू आणि मी तुम्हाला हे का दाखवतो आहे आणि तुम्हाला मी का टायमिंग सांगतो आहे फ्लाईटचे हे मी तुम्हाला हेल्सिंकीला उतरल्यावर सांगेन. फक्त हा टायमिंग लक्षात ठेवा 8:40 आणि आपण जेव्हा हेल्सिंकीला उतरू तेव्हा आपण कुठला टायमिंग बघू आणि तिथे चेंज आहे का, असेल तर का आहे, कशामुळे आहे ते तुम्हाला मी हेल्सिंकीला पोचल्यावर सांगेन. सो आम्ही जस्ट आता लँड झालो हेल्सिंकीला आणि तुम्ही बघू शकत असाल किती सारा बर्फ आहे. सो मी तरी ॲटलिस्ट फर्स्ट टाईम बर्फामध्ये लाईक प्लेन लँडिंग होताना एक्सपिरियन्स केला. सो कम्प्लिटली अपोजिट सिच्युएशन आहे बर्लिनच्या. खूप सारा स्नो आहे. अजून एअरपोर्टच्या बाहेर गेल्यावर खूप दिसेल. लेट्स सी. सो हेल्सिंकी एअरपोर्टचा ऑफिशियल बोर्ड सापडला. सो एअरपोर्टवर आलेलो आहे आणि आम्ही आता ट्रेन पकडत आहोत. बट थोडंसं पळावं लागतं आहे कारण की ट्रेन स्टेशन खूप लांब आहे हेल्सिंकीचं एअरपोर्टपासून. लांब म्हणण्यापेक्षा चालत खूप लांब आहे, असं ना लांब नाही आहे बट खूप चालावं लागतं. सो आम्ही तिकडेच जातो आहे. मी आत्ता आहोत ट्रेनमध्ये आणि आम्ही तर इथून जाणार आहोत हेल्सिंकी सेंट्रल स्टेशनला. आणि जर तुम्ही इथे बघितलं तर या क्लॉकमध्ये आत्ता वाजले आहेत 12:22 हेल्सिंकीमध्ये आणि मी तुम्हाला मगाशी दाखवलं माझ्या वॉचमध्ये साधारणपणे इथे 11:22 झालेत. तर हे असं का, तर याचं रिझन हे आहे की बर्लिन आणि हेल्सिंकी हे 2 सिटीज वेगवेगळ्या टाईम झोन्समध्ये आहेत. म्हणजे इवन दो युरोपमध्ये जरी 2 कंट्रीज जरी असल्या जर्मनी आणि फिनलँड तरी यांचा टाईम झोन वेगळा आहे. टाईम झोन वेगळा म्हणजे काय, बर्लिनचा टाईम झोन आहे तो CET आहे विच इज कॉल्ड सेंट्रल युरोपियन टाईम आणि हेल्सिंकीचा जो टाईम झोन आहे तो ईस्टर्न युरोपियन टाईम जो आहे. म्हणजे स्लाइटली हेल्सिंकी थोडंसं ईस्ट युरोपमध्ये येतं, म्हणजे नॉर्थ ईस्ट म्हणायला काही हरकत नाही. तर त्याच्यामुळे या दोन्ही शहरांमध्ये किंवा या दोन्ही कंट्रीजमध्ये 1 तासाचा डिफरन्स आहे. सो फॉर एक्झाम्पल बर्लिनमध्ये जर 2 वाजले तर त्याच मोमेंटला हेल्सिंकीमध्ये 3 वाजतील. म्हणून हा 1 तासाचा टाईम डिफरन्स तुम्हाला लगेच जाणवतो. मी तुम्हाला का सांगतोय, कारण की तुम्ही जर इंडियात येत असाल तर नो प्रॉब्लेम, कारण इंडियातनं तुम्ही डिरेक्टली टाईम झोनचा काही म्हणजे टाईम बदलेल बट तुम्हाला जो टाईम दिसेल तो असेल. बट तुम्ही कुठल्याही सेंट्रल युरोपियन कंट्रीमधून जर फिनलँड किंवा ईस्टर्न युरोपियन कंट्रीजमध्ये जात असाल तर तुम्हाला 1 तासाचा टाईम चेंज झालेला दिसेल. आणि हा लक्षात ठेवायला पाहिजे का, कारण की तुमचे जर काही बस असेल किंवा काही कुठे तुम्ही जाणार असाल किंवा काही तुम्हाला पकडायचं असेल तर तुम्हाला तो टाईम झोन लक्षात ठेवून त्या टाईम झोनप्रमाणे बेसिकली वागलं पाहिजे. म्हणून हा छोटासा मी म्हणून तुम्हाला लास्ट टाईम पण बर्लिनला जेव्हा होतो फ्लाईटमध्ये तेव्हा सांगितलं होतं, तो हा डिफरन्स आहे. खूपच सध्या स्नोई वातावरण आहे इथे. तुम्ही बघू शकता माझ्या मागे ट्रेनमधून सगळा बर्फ दिसतोय. त्यामुळे ते टेम्परेचर अराउंड -1 आहे बट इट फील्स लाईक -5 -6 आहे. त्यामुळे म्हणजे कम्प्लीट ड्रास्टिक चेंज आहे बर्लिनच्या ॲटमॉस्फिअर आणि इथल्या. सो या होपिंग टू एक्सप्लोर सिटी इन दिस ॲटमॉस्फिअर. सो या आता आम्ही पहिला आमच्या एअरबीएनबीवर जाऊ, थोडंसं फ्रेशन अप होऊ आणि मग सिटी एक्सप्लोर करायला बाहेर पडू.
या व्हिडिओमध्ये माझा थोडासा आवाज गेल्यामुळे मी हा नंतर लावला आहे. बट मी या व्हिडिओमध्ये हेच सांगतोय की आम्ही आता निघालो आहे एअरबीएनबीमधून आणि थोडासा बर्फ पडतोय. सो मी या व्हिडिओत म्हणतोय की आम्ही टोपी आणि सगळं घातलं आहे, हँड ग्लोव्स पण घातलेत आणि आम्ही आता इथून जाणार आहोत आमच्या टूरला. आमची एक 2 तासाची टूर आहे. सो ती एक साधारणपणे 2-2.5 तासाची टूर असेल. आम्हाला एका पॉईंटला भेटायचं आहे आमच्या टूर गाईडला. सो लेट्स गो. आम्ही तिकडेच चाललो आहे. सो हे मी एका स्पॉटला थांबलो आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की हा सी आहे. ॲक्च्युली इथे ही एक लाईट हाऊस काइंड ऑफ बोट आहे. सो इथे हा लाईट हाऊस दिसतोय तुम्हाला आणि ती काइंड ऑफ अशी बोट बनवली. ही ॲक्च्युअल बोट नाही आहे, बट जर तुम्ही याचे खाली बघितलं तर हा सगळा जो आईस आहे हा सगळा सगळा हा सी जो आहे सगळा गोठला आहे, फ्रीज झाला आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता की किती फ्रीज झाला आहे आणि यातनं या बोटी ज्या आहेत किंवा क्रूज ज्या आहेत ह्या ब्रेक करत जातात. त्यांना आईस ब्रेकर क्रूज असं म्हणतात. सो खूप अमेझिंग आहे. खूप दिसताना छान दिसतंय, बट या खूप थंड आहे. माझे शब्द पण इकडे तिकडे वळत आहेत थंडीमुळे, त्यामुळे समजून घ्या. खूप थंडी आहे, खूप जास्त. आणि सीच्या बाजूला असल्यामुळे तर खूपच वाजती आहे. गाईज हे नॉर्मल फेरी व्हील आहे, जसं आपल्याकडे असतं तसं. आणि तुम्हाला दिसतं असेल इथे एक ब्राऊन कलरचे आहे. हा इथे एक आहे आणि हा इथे एक आहे ब्राऊन कलरचे कॅबिन. तर ते जे कॅबिन आहे ते सोना कॅबिन आहे. आता सोना म्हणजे इथं फिनिश कल्चर आहे. तो सोना काय आहे हे तुम्हाला मी नंतर सांगेनच लवकरच, कारण की आम्ही पण ते एक्सपिरियन्स करणार आहोत. बट जस्ट टू रिमेंबर की फेरी व्हीलमध्ये सोना, आणि सोना काय आहे तुम्हाला नंतर सांगतो. तुम्हाला आयडिया येईल की ओ माय गॉड या फेरी व्हीलमध्ये सोना कसं काय असू शकतं. सो गाईज काही दिसत नसेल तुम्हाला इथे, बट मी आता सोनामध्ये आहे. सोना एक फिनिश कल्चर आहे की तुम्ही अशा एका रूममध्ये बसता आणि तिथे टेम्परेचर खूप हाय असतं, साधारणपणे 50 ते 55 डिग्री सेल्सिअस. तुम्ही इथे बसायचं एक 15-20 मिनटं, 20-25 मिनटं, वॉट एव्हर तुमचं अंग गरम होईपर्यंत. आणि मग तुम्ही जायचं थंड पाण्यामध्ये, बाल्टिक सी किंवा कुठल्याही फ्रीजिंग कोल्ड पाण्यामध्ये. तर याच्यामुळे तुमची बॉडी मतलब ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते खूप छान होतं असा एक अंदाज आहे. सो त्यामुळे इकडे बसतो खूप दुखत होतं. त्यामुळे मी आता एकदा केलंच, सोना घेऊन मी काय डुबलो आहे पाण्यामध्ये. खूप थंड होतं पाणी आणि आता मी परत बसलो सोनामध्ये गरम व्हायला आणि then मी आता वापस जाईन. आणि हा खूप युनिक एक्सपिरियन्स होता, खूप जास्त.
खूप युनिक एक्सपिरियन्स होता. सो गाईज, आत्ता जस्ट सोनामधून बाहेर आलोय आम्ही. तर बघू शकत असाल मागे इथे हे सोना सेंटर आहे. सोना म्हणजे काय आणि आम्ही कुठल्याला गेलो होतो ते माझी वाईफ गौतमी तुम्हाला एक्सप्लेन करेल. सो गाईज, आत्ताच आम्ही सोना करून आलो. इट वॉज रिअली अ ग्रेट एक्सपिरियन्स. आणि बेसिकली तुम्हाला माहितीच असेल, सोना इज काइंड ऑफ म्हणजे पहिले एक स्टीम बाथ घ्यायचा आणि नंतर थंड पाण्यामध्ये जाऊन स्विमिंग करायचं. स्विमिंग नसेल तर जाऊन फक्त डुबकी मारून यायची. सो तेच आत्ता आम्ही केलं. अबाउट आम्ही 1 or 1.5 hour केलं असेल. सो या जागेचं नाव आहे आलस सोना और स्विमिंग पूल असं म्हणतात याला. सो मोस्टली इथे हे एक फिनिश ट्रेडिशन आहे. मोस्टली सगळेच फिनिश लोक विंटर्समध्ये हे करतात. का करतात? कारण की सोनामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन खूप चांगलं होतं, जे की अशा वेदरमध्ये खूप गरजेचं आहे इकडे. सो आता जर आपण तिकीट्सबद्दल बोललो, सो आम्हाला हे आमच्या टूर गाईडनी सजेस्ट केलेलं. सो आम्ही इथे आलो आणि इट वॉज फॉर 18 euros पर पर्सन. सो 2 टिप्स मी देईन. तुम्हाला जर हा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल इकडे येऊन किंवा कोणत्याही नॉर्डिक कंट्रीमध्ये, सो प्लीज तुम्ही तुमच्यासोबत टॉवेल्स आणि स्लीपर्स कॅरी करा. बिकॉज आम्हाला एवढं काही आयडिया नव्हती. आम्ही फक्त आमचे स्विमिंग कॉस्ट्युम्सनी प्रिपेअर्ड होतो. सो आम्हाला इथे पे करावे लागले एक्स्ट्रा त्यासाठी. बट इफ यू विश, तुम्ही ऑलरेडी सगळी तयारी करून येऊ शकता. सो नॉर्मली इथे तुम्हाला टॉवेल मिळतो, पण तुम्हाला तो रेंट वर घ्यावा लागतो. साधारणपणे त्याचीच प्राइस होतं 9 euro आहे, विच इज नॉट काय म्हणतात त्याला, अफोर्डेबल नाही आहे. त्यामुळे तुम्ही जर सोना करायचा प्लॅन करत असाल तर एखाद दुसरा टॉवेल एक्स्ट्रा ठेवा बरोबर, आणि तुमचा स्विमसूट. सो या आय थिंक दॅट्स ऑल. येस. सो आता आम्हाला थोडी भूक लागली आहे. सो आता आम्ही इथे एक कॅफे आहे, तिथे जायचा विचार करतोय. सो लेट्स सी. आणि तुम्ही बघत असाल तर हे हेल्सिंकी असं आहे इन नाईट. आत्ता सध्या ॲटमॉस्फिअर थोडंसं क्लाउडी आणि हेझी आहे, त्यामुळे तुम्हाला दिसणार नाही बऱ्याचशा गोष्टी, बट स्टील इथून खूप छान दिसते आणि अमेझिंग सिटी आहे. आम्हाला जास्त वेळ नाही आहे एक्सप्लोअर करायला, कारण की आम्ही आजच फक्त आहोत. उद्या आम्ही एका दुसऱ्या नवीन कंट्रीत जाणार आहोत. ती कुठली कंट्री आहे काय मी तुम्हाला लवकरच सांगेन. आम्ही आत्ता आलेलो आहोत कॅफे रेगेटाला. सो ही सर्वात जुनी कॅफे आहे हेल्सिंकीमधली, साधारणपणे 135 वर्ष जुनी. आणि हा एक वन ऑफ द टुरिस्टिक्स किंवा फेमस स्पॉट आहे. आता विंटर असल्यामुळे थोडंसं दिसणार नाही तुम्हाला, बट समरमध्ये हा खूप छान स्पॉट आहे. हा टुरिस्टिक स्पॉट असल्यामुळे बसायला वगैरे जागा पण आहे, बट आत्ता कोणी नसणार आहे. आतमध्ये होती लोक. आणि याच्या मागे जे आहे हा तैवाहालती बे आहे, हा समुद्रकिनाराच आहे बेसिकली. सो हा कम्प्लिटली गोठलेला आहे समुद्र कारण की थंडी खूप असल्यामुळे हेल्सिंकीमध्ये खूप टेम्परेचर डाऊन आहे. आतून पण चांगलं होतं. आतून पण सगळं वुडन इन्फ्रा आहे, वुडन स्ट्रक्चर आहे ते. आणि तुम्ही बघू शकता की इथे वुडनचे चेअर्स, छत वगैरे सगळं वुडनचंच आहे. आणि मग इथे खाल्लं काय, सो आम्ही इथे 2 गोष्टी ट्राय केल्या. एक तर म्हणजे सिनेमन बन आणि ब्लूबेरी पाय आणि विथ हॉट कॉफी. सो हा खूप छान आहे. खूप प्लफी होता आतून आणि खूप खायला छान वाटला. आणि बस आम्ही हे 2च गोष्टी घेतल्या होत्या. सेकंड आम्ही घेतलं होतं ब्लूबेरी पाय. ब्लूबेरी पाय पण छान होता. आम्हाला जास्त गोड नव्हतं खायचं म्हणून आम्ही एकच घेतला. बट तुम्ही आलात तर इथे नक्की ट्राय करू शकता. आणि याच्यासोबत हॉट चॉकलेट म्हणजे वा, सोने पे सुहागा. सो आम्ही हे एवढं घेतलं होतं. सो गाईज, दिस इज इट फॉर हेल्सिंकी. आम्हाला जेवढं एक्सप्लोअर करता आलं हेल्सिंकी तेवढं आम्ही केलं ऑलमोस्ट हाफ डेमध्ये, कारण की आमच्याकडे जास्त वेळ नव्हता. बट खूप सारे बाकीचे प्लेसेस आहेत की जे इथे मी शेअर केले, ते तुम्ही अजून बघू शकता. हेल्सिंकीच नव्हे, हेल्सिंकीच्या बाजूला पण हे आयलंड वगैरेला पण. सो हा व्हिडिओ आपण इथेच थांबवू आजच्यासाठी. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेअर पण करा तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, बाकीच्यांना. आणि उद्या आम्ही एका नवीन कंट्रीत जाणार आहोत.
तर ती कंट्री कुठली असेल तर ती इस्टोनिया आहे. मी अगोदर सांगितलं होतं. तर इस्टोनियामध्ये टॅलिन नावाची सिटी आहे की जे कॅपिटल आहे इस्टोनियाचं. जसं फिनलँडचं कॅपिटल हेल्सिंकी तसं इस्टोनियाचं कॅपिटल टॅलिन आहे. बट द मोस्ट इंटरेस्टिंग पार्ट इज आम्ही तिथे कसं जाणार आहोत. सो तुम्हाला मी ते उद्याच दाखवेन आणि खूप मजा येणार आहे उद्या. सो स्टे ट्यून आणि लवकरच भेटू. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब. बाय.